शिवशंभ चांदई जर आपण इथे उपस्थित झाला असाल तर आपली उपस्थिती व्यासपीठाकडे आपण नोंदवायची आहे. चला जाऊयात मॅच कडे. अर्थातच क्वालिफायची मॅच, अर्थातच सेकंड क्वार्टर फायनल आपल्या भेटीला आली. कालची क्वार्टर फायनल आपण अनुभवली, त्यातून मात्र सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये शिवशंभ चांदई आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु आता या दोन संघादरम्यान जो संघ विजयी होईल तो मात्र शिवशंभ चांदईच्या समवेत दोन हात करताना दिसेल सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये. परंतु याच्यातून विजयी कोण होत आहे या प्रश्नाचं उत्तर जरूर आपण पाहणार आहोत. जय कोलंबा माता शेलू की त्याच्या विरोधात अधिराज 11 स्वर्गीय दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम. 3 ओव्हरची मॅच आहे. टॉस जिंकला तो मात्र उमरोली टीमने स्वीकारली फिल्डिंग. इन्व्हाइट केलाय शेलू टीमला बॅटिंग साठी. पहिलाच फटका यावेळी 22 कुंभारच्या बॅट मधून येत आहे. रोमहर्षक चौकार. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय आकाश गायकर. गोलंदाजी साकारत असताना 22 कुंभारने लॉंग ऑन रिझन मध्ये चौकार प्राप्त केलाय. फटका जरूर सजवला जातोय. यावेळी सुद्धा क्षेत्ररक्षक तैनात होईल. तोपर्यंत मात्र दुसरी धाव कन्वर्ट केली जाते. 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते 6 आकड्यावरती. एक इकॉनॉमिकल बॅटिंग सध्या मैदानात प्राप्त करायची आहे. 22 ला चांगली फटकेबाजी जर मैदानात आले तर मात्र एक चांगला फायटिंग स्कोर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आपलातून प्रयत्न चांगले होते या फिल्डरचे. झेल होणं अपेक्षित होता. जसा दांडपट्टा चालवला 22 ने आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, फटका केलायचा होता जमिनी लगत, परंतु त्याच फटक्याने हा झेल आला होता. परंतु इथे थोडीशी चुकी. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला असणारा हा फिल्डर हा डॉट बॉल. या क्षणी मात्र अपील तंत्राचा वापर जरूर केलाय, परंतु इथे मात्र डॉट बॉलची सांगता आहे. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगला बॉल फ्रंट फुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता साई मसनेचा, परंतु या क्षणी आपण पाहायला गेलं तर इथे मात्र डॉट बॉलची सांगता केली. पहिल्याच बॉल वरती चौकार आला होता 22च्या बॅट मधून, परंतु जशी स्ट्राइक रोटेट झाली तसं मात्र इथे 2 डॉट बॉल आले. इथे वेट अँड वॉच. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. पहिलं षटक संपलंय आणि 7 धावा या धावफलकावरती आहेत. 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. आकाश गायकरचं षटक आपण पाहतोय, अगदी लाजवाब पाहायला मिळालंय. चौकार आल्याच्या नंतर असं वाटलं होतं की मोठी धावसंख्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात आपल्याला पाहायला मिळेल, परंतु या क्षणी 7च धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. कमांड डीजे. अंदाजीला
चांगला बॉल अतुल लोंगलेचा आपण पाहतोय. डॉट बॉलची संगता या ठिकाणी पाहायला मिळते. ऑफिशियल रिव्ह्यू आहे का? ओके. फेअर डिलिव्हरी. इथे डॉट बॉलची संगत आहे. चांगला फटका यावेळी परतावा लागेल भाविशला कुंभारला, ज्याने एक रणझुंजाराची सुरुवात आपल्या बॅट मधून करून दिली होती. तो भावेश कुंभार आता परतीचा प्रवास करेल. विकेट नंबर 1 बॅक टू डगआउट. मोठा हादरा लागलाय जय कोळंबा माता शेलो टीमला. पहिला झटका हा. आपण पाहतोय या सीझन मध्ये जय कोलंबा माता शेलू संघाचा फॉर्म मध्ये असणारा खेळाडू अर्थातच राजू तरे आपण पाहतोय. अर्थातच एक चांगली बॅटिंग लाईन चांगली पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर पाहतोय आपण आता मैदानात एंटर करतायत वनडाऊनच्या विकेट वरती. अनेक या सीझन मध्ये अनेक सामने त्याने जिंकून दिलेत. ते मात्र जय कोळंबा माता शेलू टीमला प्रत्येक वेळी तारणार ठरलाय. मगाच्या सामन्यात सुद्धा एक चांगली बॅटिंग लाईन मॅन ऑफ द मॅच सुद्धा आली त्याच्या वाट्याला. परंतु या ठिकाणी आपण पाहूयात अतुल लंगलेचे 2 बॉल मात्र सर्रासपणे डॉट आलेत. एक महत्वपूर्ण विकेट त्याने परतावले आहे. आणि आता राजू तरे ऑन स्ट्रायकर एंड वरती उजव्या हाताचा बॅटर. चांगला बॉल यावेळी टप्पा अचूक होता. जर बॉल लेंथ मध्ये आला असता तर मात्र मला वाटतंय यष्ट्या सुद्धा उद्ध्वस्त झाल्या असत्या. हा फटका टॅपिंग क्रिकेट. इथे सुद्धा परतावा लागेल राजू तरेंना. बॅटिंग लाईन वर चांगला फटका अलॉंग दी कार्पेट केलेत. क्षेत्ररक्षक तैनात होईल. बॉल कॅरी होईपर्यंत दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावांच्या मदतीने अगदी थांबलेला प्रवास धाव संख्येचा मागच्या 7 बॉल पासून कोणती धाव धावफलकावरती नव्हती. परंतु इथे मात्र या 2 धावा येतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. चांगला फटका अक्षय कारिकच्या बॅट मधून स्लॉट मध्ये आलाय. पाठवलाय प्लॉट मध्ये. अगदी दमदार हजेरी. बिग ब्लास्ट.
15 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. पहिल्या षटकात आल्या 7, द्वितीय षटकात आल्यात 8. चांगला फटका यावेळी साई मसनीच्या बॅट मधून येतोय, खणखणीत दमदार सिक्सर. या क्षणी आपण पाहतोय इथे आलाय डॉट बॉल. षटकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले होते 21 या आकड्यावरती. इनिंग ब्रेक साठी आणखी 4 बॉल शिल्लक आहेत. 21 धावा धावफलकावरती आहेत. आणखी एक डॉट बॉल आपण पाहतोय.
आणि आकाश. पहिलाच बॉल प्रेमचा. चांगला बॉल, अगदी चांगली रणनीती सध्या मैदानात आखण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉलची संगता केली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये शेलू संघाचा विचार करायला गेला तर अवघ्या 15 धावा होत्या, परंतु शेवटचं षटक आकाश लोंगलेचं महागडं ठरलं, जिथे त्याने 14 धावा खर्च केल्या. इथे चांगला फटका आहे, बॉलला मात्र दिशा दिली आहे. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. येतोय आकाश लोंगलेच्या बॅट मधून खणखणीत सिक्सर. डॉट बॉलची आणि तदनंतर आलाय आकाशच्या बॅट मधून षटकार. तो केलाय आणि या क्षणी काय घडतंय, प्रयत्न केले गेले आणि प्रयत्नांना यश आलंय. विकेट नंबर 1, अगदी दे धक्का, धक्का तंत्र 1 सध्या उमरोली टीम साठी. जबरदस्त गोलंदाजी आणि त्यावरती जबरदस्त चांगले प्रयत्न केलेत ते मात्र जय कोलंबा माता शेलू टीम कडून. जाऊयात मॅच कडे. अर्थातच डॉट बॉल, तदनंतर आलेला षटकार, तदनंतर आलेले विकेट. अगदी चांगली गोलंदाजी प्रेमच्या माध्यमातून. वन डाऊनच्या विकेट वरती आकाश. फटका जरूर सजवला, इथे मात्र बुद्धी चातुर्याचा खेळ मैदानात दाखवला आणि या येथील 4 धावा आकाश गायकरच्या बॅट मधून. दहा धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय आकाशच्या बॅटने. सिंगल जरूर आले, डबल साठी प्रयत्न आणि इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती लागल्यात. षटकाचा अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चांगला फटका यावेळी आकाश गायकरच्या बॅट मधून येतोय. कणकणीत दणदणीत डिफाइन लेग रिजन षटकार.
चांगला फटका यावेळी अजयच्या बॅट मधून येतोय. इथे येतोय कणकणीत षटकार. सामन्यातली तफावत होती ती तफावत आता मात्र या ठिकाणी समाप्त झाली आहे, कारण आता 6 धावसंख्येची गरज आहे. साहिल आपण पाहतोय गोलंदाजीला. साहिल शेकटे पहिल्याच बॉल वरती अजयच्या बॅट मधून खणखणीत समाचार. हा बॉल आलाय डॉट. शिवशंभ चांदेई उपस्थित झाले. आपल्या सहर्ष स्वागत. इथे मात्र सिंगल जरूर आले. प्रयत्न चालू आहेत, परंतु या प्रयत्नांना यश येण्यास पलीकडे अगदी मोठे फटके केले जात आहेत. 25 धावा धावफलकावरती आहेत. 9 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. इथे फळीची कडा परतावा लागेल आकाश गायकरला. महत्व क्षणी महत्वाची विकेट. चांगला फटका यावेळी. इथे मॅच फिनिश झाल्या. विजय झाले ती उमरोली टीम.